तर हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे वापस आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर हो, आज मी मिळाले तुमच्यासाठी होंडा युनिकॉर्न. तर हो, तुम्हाला पूर्ण डिटेल्स देणार आहे. इथं तुम्हाला नक्की अगोदर सांगून देतो मी, हा जो लोगो आहे तो 3D मध्ये अवेलेबल आहे. होंडाचा या साईडने पण होंडाचा लोगो दिलेला आहे. इथं तुम्हाला दिलेले आहेत मोनो सस्पेन्शन मध्ये गाडी अवेलेबल आहे. युनिकॉर्न गाडी आहे ही. तर हो, याची डिटेल्स आपण करूया स्टार्ट. फ्रंट साईडने तर तुम्ही इथं बघू शकता, इथं जे बॉडी ती फायबरची आहेत मित्रांनो. इथं तुम्हाला क्रोम फिनिशिंग दिलेली आहे. इथं होंडाचा लोगो दिलेला आहे. पूर्ण फायबर्स बॉडी आहे मित्रांनो. याचे जे लाईट्स आहेत त्याचे जे लाईट्स दिलेले आहेत मित्रांनो, ते म्हणजे की हेलोजन बल्ब दिलेले मित्रांनो. तर हो, याचे इंडिकेटर्स पण खूप भारी आहे, बट जसं की फ्लेक्झिबल नाही आहे, बट चांगले आहेत याचे इंडिकेटर्स. आणि फ्रंटवाला पण याचं फायबर्स आहे, प्लस ABS सिस्टीम यात दिलेली आहेत. याचं जे सस्पेन्शन दिलेलं आहे ते म्हणजे की याची जी फ्रेम टाईप ते दिली ते डायमंड टाईपमध्ये दिलेले आहे. फ्रंट सस्पेन्शन याचं दिलं आहे ते म्हणजे टेलिस्कोपिक टाईप दिलेलं आहे फ्रंट सस्पेन्शन. आणि याचं जे रिअर सस्पेन्शन आहे ते तुम्हाला दाखवून देतो मी. याचं जे रिअर सस्पेन्शन ते आहे हायड्रोलिकमध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो. तर हो, तुम्ही आपण पहिले फ्रंट साईडला बघून घेऊया. इथं रिफ्लेक्टर दिलेले आहेत, या डिस्क ब्रेक दिलेला आहे ABS वाला, आणि याचे ट्यूबलेस टायर आहेत. तर हो मित्रांनो, ट्यूबलेस टायर या गाडीचे अवेलेबल आहेत. याचं जो डिस्क ब्रेक सिस्टीम आहे ते आहेत ABS सिस्टीम. जसे की तुम्हाला फ्रंट साईडला दिलेलं आहे, त्याची येणार आहे ते म्हणजे की डिस्क येणार आहे ते म्हणजे 240 mm ची येणार आहेत डिस्क ब्रेकची. आणि बॅक साईडला मग तुम्हाला ते दिलेली आहेत त्याची जी येणार आहेत म्हणजे की त्याची 130 mm येणार आहेत ड्रम ब्रेकची. आणि डिस्क ब्रेकचा खूप फरक असतो. आणि याचे टायर्स हे ट्यूबलेस होणार आहेत. 18 इंचेसचे याचे टायर आहेत आय थिंक, मला वाटतं आहे असं. इथे केबल्स वगैरे दिलेले आहेत या साईडने, आणि शॉकअप पण खूप कम्फर्टेबल आहेत. याची डायमंड टाईप याची बॉडी दिलेली आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे डायमंड टाईप आहे. आणि फ्रेम सस्पेन्शन याचं जे आहे ते टेलिस्कोपिक आहेत. अगोदर सांगितलं या साईडने पण 3D लोगो दिलेले आहेत. इथं क्रोम फिनिशिंग दिलेली आहेत. या साईडने पण मोनो सस्पेन्शन दिलेलं आहे. या साईडने पण युनिकॉर्न दिलेले आहेत. याची जी बॉडी होणार आहे ती होणार आहे क्रोम फिनिशिंगमध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो. खूप चांगलं लुक हे देत असते. इथं फायबरचं ब्लॅकमध्ये अवेलेबल आहे. इथं आय थिंक मला वाटतं व्हेंटिलेशनसाठी इथं जागा दिलेली आहे. त्याची किकमध्ये ही गाडी अवेलेबल आहे. प्लस तुम्हाला माहीत नसेल, किक प्लस सेल्फ स्टार्ट ही गाडी आहे. आताच्या कंडिशनला मला तरी वाटतं की किकमधला गाडी येत नाही. तर याचं जे इंजन आहे ते पण खूप भारी आहे. तर आपण इंजनची याची इथं स्पेसिफिकेशन बघून घेऊया. याचं जे टाईप आहे ते 4 स्ट्रोक SI इंजन आहेत मित्रांनो. तर हो, 4 स्ट्रोक SI इंजन आहे त्याचं. आणि डिस्प्लेसमेंट याची 162.71 आहे, म्हणजे 162 cc याचं इंजन आहे दिलेलं आहेत. मॅक्सिमम टॉर्क जो आहे मित्रांनो याचा आहे 14.58 Nm. प्लस त्याचं RPM जे आहेत 5500 mm याचं RPM आहेत मित्रांनो. फ्यूज सिस्टीम याची जे दिलेली आहेत PGM दिलेली आहेत, PGM FI दिलेली आहेत. आणि याचं जे स्टार्टिंग मेथड आहे ते जे म्हणजे तुम्हाला आता मी सांगितलेच आहे. जसं की याचं किक सिस्टीम आणि याचं सेल्फ सिस्टीम इथं दिलेली आहेत. तुम्हाला याचे मी बटन्स दाखवून देतो मित्रांनो इथं. तर इथं तुम्हाला साईड मिरर दिलेले आहेत. इथं तुम्हाला रेस सिस्टीम दिली आहेत, ब्रेक सिस्टीम इथं दिलेली आहेत. इथं बघू शकता तुम्हाला इथं इंजन ऑन ऑफचं सिस्टम दिलेले आहेत. इथं तुम्हाला सेल्सचे सिस्टम दिले आहेत. सेल ऑन ऑफ करण्यासाठी इथं तुम्हाला पासिंग बटन दिलेलं आहे. इथं तुम्हाला तुमचे जे लाईट्स आहेत अप डाऊन करण्यासाठी दिलेले आहेत. इथं तुमचे टर्न इंडिकेटरसाठी दिलेले आहेत बटन्स. इथं तुम्हाला हॉर्नसाठी दिलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता याचं जे मीटर्स दिलेलं आहे ते म्हणजे की ॲनालॉगमध्ये आहेत. आणि इथं तुम्ही बघू शकता तिथं पॉपअप पण येत आहेत. जसं की इथं RPM मीटर आहेत, इथं किलोमीटर आहेत. आणि इथं तुमचं इथं बाकी सगळं वॉर्निंग देत असतं. जसं की फ्यूजचं इंजन स्टार्ट ऑन ऑफ दाखवतं. इथं तुमचे लाईट्स इंडिकेटर्स ऑन ऑफ दाखवते. इथं इंडिकेटर्स इथं तुम्हाला इथं काही सगळं आहे तर तुम्हाला वॉर्निंग असं दिलेले असतात मित्रांनो. तर हो, इथं होंडाचं लोगो दिले आहे. तिथं चाबी लावण्याची सिस्टीम दिलेली आहे. तर तुम्हाला बटन्स दिलेले आहेत तुमचे किलोमीटर चेंज करण्यासाठी. तर हो, इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी फीचर्स वेगवेगळे दिसत असेल तर तुम्हाला तुम्ही बघू शकता. इथं सगळं प्रकार फिनिशिंग दिलेली आहेत. याची जी बॉडी आहे ती पण क्रोम फिनिशिंगमध्ये आहेत. पूर्ण ब्लॅक कलरमध्ये ही गाडी आहेत. तर खूप भारी. याचं जे इंजिनची सिस्टम इथं पण तुम्हाला मॅट फिनिशिंगमध्येच दिसून जाईल मित्रांनो. तर हो, तुम्हाला मी अजून याची स्पेसिफिकेशन सांगून देतो. जसं की या गाडीची जी टँक होणार आहे, आपण फ्रंट साईडने बॅक साईडला जात आहोत. तर हो, याची जी टँक होणार आहे ती होणार आहे मित्रांनो, याची जी टँक आहे ती 13 लिटरची आहेत. आणि याची गाडीची जी लेंथ आहे, गाडीची जी लेंथ होणार आहे ती होणार आहे 2081 mm. आणि वीड त्याची होणार आहे 756. हाईट या गाडीची होणार आहे ती म्हणजे की या गाडीची हाईट होणार आहे ते म्हणजे 1103 mm ची होणार आहे. ग्राउंड क्लिअरन्स याचा जो होणार आहे तो होणार आहे म्हणजे 187 mm चा ग्राउंड क्लिअरन्स होणार आहे मित्रांनो. तर हो, आणि याची जी हाईट आहे ती हाईट जी आहे या गाडीची जी हाईट दिलेली आहे पूर्ण ती हाईट होणार आहे 798 mm. तर हो मित्रांनो, या प्रकारे या गाडी आहे. तर तुम्हाला अजून मी काही सांगू देतो. या गाडीमध्ये तुम्हाला गेअर सिस्टीम आहे दिलेली, बट कशी तुम्हाला माहिती का, 5 गेअर्समध्ये ही गाडी अवेलेबल आहेत. 5 गेअर्समध्ये ही गाडी अवेलेबल आहेत विथ मल्टिपल विथ प्लसमध्ये 5 गेअर सिस्टीममध्ये ही गाडी तुम्हाला दिलेली आहेत मित्रांनो. तर याचं जी ॲव्हरेज आहे ते जसं की तुम्हाला याची पूर्ण बॉडी फायबर टाईपमध्ये अवेलेबल आहेत. याचं जे इंजन 160 म्हणजे की जसं की याचं इंजन जे अवेलेबल आहेत 162 cc या गाडीचं इंजन आहेत. या गाडीचं जे मायलेज आहेत मित्रांनो ते मायलेज तुम्हाला येऊन जाईल
तरी 45 ते 50 मध्ये या गाडीचं तुम्हाला ॲव्हरेज येऊन जाईल मित्रांनो, आरामात. तर हो मित्रांनो, तुम्हाला दाखवून देतो मी अजून तुम्हाला या गाडीची प्राईस पण मी सांगून देतो. तर त्याआधी आपण या गाडीची टायर्स आणि ब्रेक पाहून घेऊया. जसं तुम्हाला सांगितलं होतं मी अगोदरच, याची ABS ब्रेक सिस्टीम आहे फ्रंट साईडला आणि तर बॅक साईडला वेगळं काही आहेत. ABS सिस्टीममध्ये सिंगल चेंज ABS आहेत आणि ब्रेक टाईप्समध्ये फ्रंट जे आहेत ते 240 mm दिलेले आहेत आणि बॅक साईडला जे आहेत मित्रांनो ते म्हणजे ड्रम ब्रेकमध्ये 130 mm दिलेलं आहेत. तर हो, आणि त्याची जी बॅटरी आहेत, जी इथं आपल्याला बॅटरी दिली असते ती म्हणजे 12 वॅट आहेत आणि याची जी LED लॅम्प आहेत हॅलोजन आहेत मित्रांनो. याचे जे हेडलॅम्प आहेत ते मित्रांनो हॅलोजन बल्बमध्ये दिलेले आहेत. तर हो, तर बॅक साईडला पण रेड कलरमध्ये अवेलेबल आहे. तिथं रिफ्लेक्टर दिलेले आहेत, या साईडने इंडिकेटर्स, इथं नंबर प्लेट लावण्यासाठी ठिकाण दिलेले आहे. तुम्हाला जागा दिलेली आहेत, तुम्हाला नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिली आहे. तुम्हाला थोडं ब्लॅक येत असेल, इथं लेडीज बसण्यासाठी इथं तुम्हाला ग्रिप दिली आहेत, म्हणजे जसं की तुम्ही इथं पाय ठेवून बसू शकता आरामात. इथं पण लेग पॅड दिलेली, इथं पण दोघी ठिकाणी दिलेलं आहेत आणि तुम्हाला टॉक सिस्टीम पण दिलेली आहे. त्याची दोन स्टँड आहेत, फ्रंट स्टँड आणि एक 2 टाईपच्या स्टँड असतात मित्रांनो. तर हो, इंजन सिस्टीम तुम्ही एकदा बघूनच घ्या, खूप भारी अवेलेबल आहेत चांगल्या कंडिशनमध्ये. 2024चं हे मॉडेल होणार आहेत. या साईडला तुम्हाला बघू शकता तुम्ही, तिथं तुम्ही डन ब्रेक सिस्टीम लावली तर मला वाटतं आय थिंक इथं मीटर लावण्याची सिस्टीम दिली आहेत. इथं तुम्हाला वायर्स वगैरे दिलेले आहेत, सगळी काही सेफ्टी होंडाने दिलेली आहेत. या गाडीचं इथं हॉर्न दिलं आहे. इथं आपल्या सगळ्या डिटेल्स यात कव्हर झालेल्या आहेत मित्रांनो एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि यात तुम्हाला कलर पण अवेलेबल आहेत, जसं की ब्ल्यूमध्ये, ब्लॅकमध्ये आणि ग्रेमध्ये, रेडमध्ये यात कलर अवेलेबल आहेत. 4 ते 5 यात गाडीमध्ये कलर अवेलेबल आहेत मित्रांनो. तर हो, तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. बोदवडमध्ये शोरूम अवेलेबल आहेत मित्रांनो, राम होंडा म्हणून. तुम्हाला इथं ॲड्रेस पण दिसूनच जाईल. हे इथं प्लेस होणार आहे मित्रांनो. तुम्हाला मी शोरूमचा फोटो पण दाखवून देतो. या साईडला आपला हे शोरूम होणार आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे शाईन्स पण इथं अवेलेबल आहेत, 3 कलरमध्ये ते शाईन्स अवेलेबल आहेत. ही आपली युनिकॉर्न, आपल्याला युनिकॉर्न मिळाली होती तर आपण ॲडजस्टमेंट केली, त्यामुळे थोडं तर मॉडेल्स नंबर वगैरे दिलेले असतात. खूप चांगल्या फिनिशिंगमध्ये ही गाडी दिलेली आहे, जसे की तुम्ही घरी तिला वापरू शकतात, शेतात पण या गाडीला वापरू शकतात. फक्त या गाडीला फ्रंटला डिस्क ब्रेक सिस्टीम दिली आहेत, बॅकला दिलेली नाहीत, कारण की काहीतरी कारण असते त्यामुळं असते, त्या काहीतरी कारण असते त्यामुळे तुम्हाला इथं दिलेलं असतं. हे रिफ्लेक्टर आहे, त्याचं सायलेन्सर पण खूप चांगल्या पद्धतीने दिलं आहे. जो तुम्हाला सायलेन्सर पण खूप भारी दिलेले आहेत, मॅट फिनिशिंगमध्ये ते सायलेन्सर आहेत, ब्लॅक कलरमध्ये. तर हो, इथं ऑक्सिजन नॉब दिलेली आहे, तिथं ऑक्सिजन नॉब दिले मित्रांनो. हे ब्रेक सिस्टीम खूप भारी आहे, त्याचं इंजन पण खूप चांगलं आहे. 162-63 cc याचं समथिंग आहे, तुम्हाला मी दाखवून देतो. याचं जे आहे इंजन ते होणार आहे ते म्हणजे 162 cc याचं इंजन आहे, म्हणजे खूप चांगली पॉवर आहे यात. न्यूटन मी तुम्हाला सांगितलं आहे किती पॉवर क्रिएट करते ते पण सांगितलं, एकदा मी वापस तुम्हाला सांगून देतो. 4 स्टॉक SI इंजन होणार आहे, याचं डिस्प्लेसमेंट याची 162.71 cc होणार आहेत, म्हणजे की 162 cc याचं इंजन जे आहे ते दिलेलं आहे. आणि त्याचं जे मॅक्सिमम इंजन आउट आहे ते 9.9 km आहेत, विथ याची 6500 RPM याची आहेत. आणि मॅक्सिमम टॉर्क याचा तुम्हाला सांगतो मी 14.58 Nm आहेत मित्रांनो. तर हो, आणि 5500 RPM ही देत असते. तर हो, आणि अजून तुम्हाला मी एक सांगून देतो, याची फ्यूल सिस्टीम जी आहे ती फ्यूल सिस्टीम दिलेली आहे ती म्हणजे की PGM-FI. हो मित्रांनो, याची स्टार्टिंग मेथड आहे जी म्हणजे की किक आणि सेल्फ स्टार्ट होणार आहे. याची स्टार्टिंग म्हणजे किकने स्टार्ट होते आणि सेल्फने गाडी स्टार्ट होते. हे रेड बटन तुम्हाला माहीत नसेल, बऱ्याच लोकांना हे इंजन ऑन ऑफचं बटन दिलेलं असतं. तर हो मित्रांनो, ही गाडी या पद्धतीने होती. तर या गाडीची प्राईस पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर ही गाडी पण खूप चांगली आहे, तर या गाडीवर तुम्ही बसून एकदा फील घेऊ शकतात. तर नक्की या शोरूमला तुम्ही बोदवडला पण येऊ शकता, जळगावला पण जाऊ शकता तुम्ही, राम होंडाला. तर हो, तुम्ही गाडी कशी वाटली ते पण सांगा, व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, आणि तुम्हाला मी गाडीची मी तुम्हाला इथं प्राईस सांगणार आहे. तर ही गाडी मित्रांनो आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये तरी जात आहेत. ही ऑन शोरूम या गाडीची किंमत आहे 1,09,500 आहेत मित्रांनो. तर हो, आणि ही तुम्हाला ऑन रोड येऊन पडेल 1,43,000ला. जसं की तुम्हाला ही महाग नाही पडत आहे, जसं की तुम्हाला यात RTOचे चार्जेस असतात आणि बाकी सगळं काही नावावर करून मिळते, आणि बाकी हेल्मेटचे चार्जेस वगैरे खूप काही GST वगैरे लागून तुम्हाला या किंमतला पडते ही गाडी. तर प्राईस तुम्हाला पडत असते. तर या प्राईसमध्ये ही गाडी अवेलेबल मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, आणि असेच कारच्या आणि बाईक्सच्या रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब पण करा, आणि लवकरात लवकर मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करा. कशी वाटली गाडी तुम्हाला ते पण सांगा, आणि लवकरात लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तिथपर्यंत बाय मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग.